परतवाडा बिजल सिंग बावरी वाघा माता संस्थान सदस्य तसेच एक व्यापारी पण आहो। मागील 20-25 वर्षापासून आम्ही अनेक प्रकारच्या यात्रा अमरावती जिल्ह्यामध्ये सोबत फिरून त्याच्यामध्ये हिंदू बांधव, बौद्ध बांधव, मुस्लिम बांधव, शीख बांधव आम्ही एकत्र परिवार समजून हे यात्रामध्ये आपली दुकानं आम्ही लावतो। आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा विवाद नाही। मी ईश्वरदास सातंगे, सहाय्यक यात्रा व्यवस्थापक आणि माझ्या बाजूने बसलेल्या यात्रा व्यवस्थापक श्री निखिल नागे साहेब। यावर्षी जिल्हा परिषद अमरावतीच्या वतीनं बैरम यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर सालाबाद प्रमाणे पारंपरिक जी यात्रा आहे ते यात्रेच्या आयोजनामध्ये आजचा दिवस जो आहे, आजचा दिवस प्रथम जी सीट आहे भूखंड क्रमांक 1 ते 265 पर्यंतचे ते लिलाव आज आयोजित केलेले आहे। आयोजनाच्या अनुषंगानं सर्व आमचे ग्रामपंचायत पंचायत समितीचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याच्या टीम सध्या तेथील प्लॉटवर गेलेले आहेत। तर यावर्षी नाविन्यपूर्ण म्हणजे नाविन्य म्हटल्यापेक्षा जे सतर्कता ठेवण्याचे जे आदेश होते माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती यांचे आदेश होते की यात्रेमध्ये जी दलालखोरी किंवा एकच भूखंड एक किंवा एकपेक्षा जास्त भूखंड घेऊन इतरांना चढ्या भावाने विकणे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। त्या अनुषंगाने सूचना करण्यात आलेल्या आहे। त्या अनुषंगाने आपण सर्वप्रथम ज्या ठिकाणी आपण सर्व जे दुकानदार होते त्या दुकानदारांना आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं होतं की जो कोणी चढ्या भावानं भूखंड घेत असेल, विक्री करत असेल अशाचे नाव प्रथम आम्हाला द्या। त्या इतपर आपण रात्री सर्व प्रथम दिवसाची हरास झाल्यानंतर त्यामध्ये एकापेक्षा जास्त कोण प्लॉट विकत घेतले आहे का त्याचा शोध घेऊन आपण त्याला दुसऱ्या दिवशी हरासात त्यांना हरास करण्याकरता आपण त्यांना बंधने घालणार आहोत, हरास करू देणार नाहीत किंवा त्यांनी आज केलेल्या एकापेक्षा जास्त प्लॉटचे जे भूखंड आहेत याचे जे पैसे आहेत त्याचे एक प्लॉट सोडून इतर प्लॉटचे आपण पैसे जप्त करणार आहोत। त्यामुळे त्याच्यावर आळा बसेल। दुसरं असं की यात्रेच्या वतीनं यात्रा व्यवस्थापनाच्या वतीनं यात्रेमध्ये पाणी पुरवठा व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था, पार्किंग, त्यानंतर दिवाबत्तीची सोय या सर्व व्यवस्था सालाबाद प्रमाणे करण्यात आलेल्या आहेत। याचबरोबर जे मागील वर्षीपासून आपण सुसज्ज असे पे अँड यूज म्हणजे जे आपण शौचालय, महिला शौचालय, स्नानगृह याचे 2 युनिट आपले तयार झालेले आहेत। त्याचबरोबर दैनंदिन कचरा उचलण्याकरिता आपल्या यात्रेमध्ये ई रिक्षाची व्यवस्था केलेली आहे, घंटागाड्या राहतील आणि अशा प्रकारचं जे स्वच्छतेचं जे नियोजन आहे ते नियोजन सुद्धा केलेलं आहे। त्याचबरोबर यात्रेमध्ये यावर्षी जे आपले सांस्कृतिक कार्यक्रम आहे, सांस्कृतिक कार्यक्रम असो, शेतकऱ्यांसाठी शंकरपट असो, शंकरपटाच्या राखीव जागेवर आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि निश्चितच सुसज्जपणे असं जे पंचायत जिल्हा परिषद यंत्रणा आहे ते यंत्रणा सध्यापर्यंत काम करीत आहे। अशा प्रकारे खुल्या पद्धतीने हर्रास होत असल्यामुळे ही एका व्यक्तीची जागा पारंपरिक त्याच व्यक्तीला मिळेल असं हे निश्चित सांगता येत नाही। खुला हर्रास असल्यामुळे जो सर्वात जास्त बोली बोलेल त्याच्या नावाने आपण जागा देतो। त्यामुळे ह्या व्यक्तीची जागा होय तसा कोणतेही त्यावर शिक्का मारलेला नसतो। त्यामुळे त्याला मिळेल असेल तो जर त्या बोली देत असेल जास्तीत जास्त बोली देत असेल तर त्याला तो आपण प्लॉट अलॉट करतो। तर आपला जो पहिल्या दिवसाचा हर्रास झाल्यानंतर उद्या हर्रास पुन्हा उर्वरित 2 नंबरच्या सीटचा उद्या हर्रास राहील आणि त्यानंतर तिसऱ्या दिवसाची हर्रास राहील। त्यानंतर उर्वरित प्लॉटचे हर्रास 13, 14, 15 आणि यात्रा सुरू होईस्तोवर खाली राहिलेले जे भूखंड या भूखंडाचा आपण लिलाव करतो आणि यानंतर यात्रा सुरू झाल्यानंतर जे भूखंड खाली राहतात त्या ठिकाणी जर यात्रेकरू त्यांनी आपली दुकानं लावली भूखंडावर तर त्यांना आपण नियमानुसार जी पावती असते त्या प्लॉटच्या सरासरीची पावती आपण फाडून त्याचं नियोजन करत असतो। माझं नाव बंडू शंकर आवरडक, कारंजा बैरम। इथं बैरम यात्रेचा हर्रास चालू आहे, शांततेनं चालू आहे आणि येणाऱ्याचं स्वागत होऊन आलं आणि जाणाऱ्याचं पण स्वागत आहे। इथं कोणतीही चंगळ होत नाही। या खोट्या अफवा चालू होत्या त्या खोट्या अफवाला कोणीही बळी पडू नका आणि शांततेनं हर्रास चालू आहे इथं बस। मैं अर्जुन गुप्ता, राहणार करसगांव। और ये जो जत्रा है बैरम बाबा की, ये बोले तो विदर्भ का वैभव है। इसकी जैसी बड़ी जत्रा शायद ही पूरे महाराष्ट्र में कहीं लगती होंगी। और 30 से 35 साल, अब मेरी उम्र 41-42 की हो गई, 30 से 45 साल में मैंने यहाँ देखा मेले में कोई प्रकार का जातिवाद यहाँ हुआ ही नहीं है, ना हिंदू का हुआ ना मुसलमान का हुआ। और ये जत्रा ऐसी है कि सबकी रोजंदारी यहाँ 12 महीने की रोजंदारी। लड़ाई झगड़े की बात तो कोई दुकानदार यहाँ झगड़ा करता नहीं,
जो भी पब्लिक बाहर से आती, खाने पीने वाली जो रहती, उनके उज्जता दुकानदारों के साथ होते हैं। बाकी ऐसा ये जत्रा में जातिवाद का कोई तेड़ है ही नहीं। यहाँ जो भी व्यापारी लाइन के आदमी है, हिंदू रहे चाहे मुसलमान रहे, सब एक के भरोसे धंधे करने वाले लोग हैं और कोई दुकानदार का आपस में यहाँ झगड़ा होता नहीं। रही प्रशासन की बात, अगर प्रशासन ने अगर सही कड़क नियम रखे यहाँ तो फिर झगड़ा होने का कोई मसला ही नहीं है ना। और रोजगार के लिए जत्रा है ये, रोजगार की जत्रा रहने की वजह से कोई क्यों यहाँ लड़ाई झगड़े करेगा। अब ये जो हमारे सिराज गांव वाले साबिर भाई की दुकान मेरे बचपन से देखते आ रहा हूं। चूड़ी वाले अचलपुर वाले, वो भी सब दोस्ताने वाले ही है। उसके वजह से यहाँ लड़ाई झगड़े का कोई तो मसला ही नहीं आ रहा ना। इनकी दुकान सेपरेट, मेरी दुकान सेपरेट, दोनों की गिराई अलग अलग, झगड़ा किस वजह से होगा। जितने भी मेले में दुकानदार है सब आपस में भाईचारे से हिसाब से रहने वाले हैं। यहाँ 1.5-2 महीने के मेले में कोई लड़ाई झगड़ा करता नहीं है। और जहाँ तक देखा जाए ये 30-35 साल के रिकॉर्ड में आज भी पुलिस स्टेशन के भी रिकॉर्ड में ये है नहीं कि कोई हिंदू मुस्लिम का यहाँ फसाद हुई है या झगड़ा हुआ है या धर्म के नाम पे कोई झगड़ा होकर रजिस्टर पुलिस स्टेशन में इसका रिकॉर्ड है करके आज तक। आप चाहे तो देख सकते हो रिकॉर्ड में। परतवाडा बिजल सिंग बावरी वाघा माता संस्थान सदस्य तसेच एक व्यापारी पण आहो। मागील 20-25 वर्षापासून आम्ही अनेक प्रकारच्या यात्रा अमरावती जिल्ह्यामध्ये सोबत फिरून त्याच्यामध्ये हिंदू बांधव, बौद्ध बांधव, मुस्लिम बांधव, शीख बांधव आम्ही एकत्र परिवार समजून हे यात्रामध्ये आपली दुकानं आम्ही लावतो। आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा विवाद नाही, परंतु राजकारणी लोक याचा वेगळा आपला रस्ता काढून आपल्या पोळ्या शेकण्याचं काम या ठिकाणी भारत देशामध्ये करत आहे। हे चुकीचं आहे। सगळे व्यापारी गोरगरीब आहे, तुम्ही पाहू शकता की अमीन शाह आहे, यांचा चुडीचा धंदा, फुलाचा धंदा, हे पण 25 वर्षापासून या यात्रामध्ये येतात। विचारून घ्या सगळ्यांना, एक तर फुटाण्याची लाईन आहे, प्रसादची लाईन आहे, कोणाला कोणत्याही व्यापारी पासून त्रास नाहीये, एवढंच मी सांगू इच्छितो। अमीन शाह, रहमान शाह, आझाद नगर, परतवाडा। मी एक छोटासा व्यापारी आहो आणि या यात्रेमध्ये आम्ही 25 वर्षापासून हिंदू मुस्लिम एकता म्हणून, भाईचारा म्हणून 1-1.5 महिना आमच्या आजूबाजूला हिंदू समाज, मुस्लिम समाज, अजून काही इतर समाज, नवीन नवीन लोक व्यापारी राहतात। आमच्यामध्ये काहीच गैरसोय नाही आहे। आम्ही आमचं एक म्हणजे गाव म्हणून 1-1.5 महिना इथं चांगल्या प्रकारे प्रेमाने राहतो। आता हे राजकारणी लोकच आहे, हिंदू मुस्लिम हे ते आम्हाला काही त्याचा हे नाही आहे। शांततेचं यात्रा पार पडावी हीच विनंती आहे। आणि हे बिजल सिंगनं जे सांगितलं लाईटची व्यवस्था हे प्रशासनाकडून थोडंसं झाली पाहिजे, ही आमची विनंती आहे। मी परतवाडावरून बिजल सिंग बावरी वाघा माता संस्थान सदस्य। अनेक वर्षापासून बैरम या ठिकाणी महाउत्सव यात्रा निमित्त तसेच भाविक भक्त या ठिकाणी जुडतात आणि आपल्या इच्छेनुसार त्या या ठिकाणी ज्यांचे जे मनोकामना पुरे होतात ते या ठिकाणी आपले पूजा आणि रोडगेचा कार्यक्रम असे या ठिकाणी राबवले जातात। हा जो महोत्सव आहे हा अमरावती जिल्ह्यातलाच नव्हे तर पूर्ण विदर्भामध्ये एकमात्र हा बैरम उत्सव मेला एवढा मोठा आहे। महाराष्ट्र आणि MP या दोघांच्या बॉर्डरमध्ये हा उत्सव, हा यात्रा या ठिकाणी भरली जाते। परंतु या यात्रेमध्ये MPतले लोक सुद्धा, व्यापारी सुद्धा या ठिकाणी जुडतात आणि आम्हाला एवढीच आहे की आम्ही व्यापारी वर्ग आहोत। आम्हाला जेणेकरून हर्रासमधून आपली जागा उपलब्ध करून आम्हाला या ठिकाणी भेटते। कमीत कमी 1.5 महिना या ठिकाणी आम्ही उपस्थित असतो। आम्हाला पाण्याची तो गैरसोय होत नाही। फक्त येणारे जे भाविक भक्त आहेत ते रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत या ठिकाणी फिरतात। तर प्रकारची जी व्यवस्था आहे या ठिकाणी प्रशासनाकडून ही कम करता आम्हाला आढळली जाते। एवढंच आमचं म्हणणं आहे की येणाऱ्या वर्षी किंवा या वर्षी सुद्धा तुम्ही प्रकाश जे उजेड आहे खांब त्यांच्यावर हॅलोजन लाईटची व्यवस्था करून, बाकी पोलीस प्रशासनाकडून आम्हाला कोणताही त्रास नाही आहे। त्यांची सेवा भरपूर आहे, जिल्हा परिषदची सेवा आहे, मंदिरवाल्यांची सेवा आमच्या उपलब्ध आहे। बाकी आमचं काहीच म्हणणं नाही आहे। एवढीच आम्हाला प्रशासनाकडून हात जोडून आग्रहाचं निवेदन आहे। धन्यवाद। माझं नाव सुरेश मधुकरराव रेखाते, सहाय्यक यात्रा व्यवस्थापक। आणि ही यात्रा जिल्हा परिषद अमरावतीच्या वतीनं भरवण्यात येते आणि आज 262 प्लॉटचा हर्रास आज करणार आहे। उद्या आणि परवा 3 दिवसापर्यंत हर्रासी आहे। मेरा नाम रहीम खान उल्ला हाजी यूसुफ खान है। मेरे पप्पा ये यात्रा 50 साल से भर रहे थे आ रहे हैं।
धन्यवाद। मैं जो भी 26 साल से मैं यात्रा का आयोजन कर रहा हूँ और ये यात्रा के अंदर में सभी जाति धर्म के लोग साथ में मिलकर काम करते हैं और साथ ही साथ दुकानें वाले भी सब एक दूसरे को सहयोग करके चलते हैं। इसके साथ में प्रशासन का भी हमको अच्छा सहयोग रहता है, साथ ही पुलिस वालों का भी अच्छा सहयोग रहता है। अमर चौधरी, ग्रामपंचायत सदस्य। आज सर्व सूचना सगळं फलक लागलेले आहे आणि सगळी सूचना दिलेली आहे। तसं काहीही नाही आहे इथं सगळं खेळीमेळीचं वातावरण आहे, सगळे समभाव आहे, सगळे समाजाचे लोक इथं आलेले आहे आणि सर्वांना प्लॉट घेण्याची आहे। प्लॉट क्रमांक 1 हाँ 59 है ना 60 बोलने का है बोलो, मना मत करो। शहर में हाँ बोलने को बोलो।